नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2005 पासून मिळणार मोठा आर्थिक लाभ. शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 10 मार्च 2026 रोजी 6 मोठे महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेले आहे. जुनी पेन्शन योजना दिनांक 1/11/5 पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/5 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना बाबत जलसंपदा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. अस्थायी पदांना मुदतवाढ. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग खुदच्या आस्थापनेवरील 23 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 25-26 चे अनुदान वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 10/3/26 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. पदोन्नती आणि बदली. भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्याच्या पदोन्नती आणि बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत महसूल व वन विभागाच्या दिनांक 10/3/26 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग. आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील 41 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 10/3/26 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग. सामान्य प्रशासन विभाग खुद व विभागाच्या अंतर्गत अन्य 4 कार्यालयाच्या आस्थापनेवरील 301 अस्थायी पदे दिनांक 1/3/26 ते दिनांक 31/8/26 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 10/3/26 रोजी निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. धन्यवाद.